नमस्कार। प्रथमतः मी बिहारमध्ये जे विधानसभेचे निवडणूक झाले त्याबद्दल मी प्रथमतः बिहारचे सर्व बांधवांना मी मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की देशाचे नेते, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बिहारमध्ये निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालं आणि बहुमत मिळत असताना नेतृत्व मान्य केलं। आज संबंध हिंदुस्थानामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं नेतृत्व प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे, कारण देशहित हे जोपासणारं नेतृत्व आहे, प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारं नेतृत्व आहे। म्हणून करता आज खऱ्या अर्थानं बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे यश मिळालं भारतीय जनता पक्षाला ते केवळ आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळं आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी प्रमुख होते, प्रचारामध्ये सामील होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्या बिहारमध्ये आपले आमदार भाजपचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आज खऱ्या अर्थाने सुद्धा नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संबंध बिहारमध्ये जो काय उत्साह आणि आज जे आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा उत्साह साजरा होतोय। ह्याच्यामागचं कारण असं आहे की जे आज नरेंद्रभाई मोदी साहेबांनी पूर्ण भारतामध्ये जे कामं केले, आज खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना जी आहे ही खरी योजना हे नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी आज बिहारमध्ये प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी मदत होते, बिहारमध्ये प्रत्येक बांधवाला मदत होते। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधव असेल, भगिनी असेल, भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकरी माझा सुजलाम सुफलाम होताना दिसतोय। मी देवाभाऊंचा सुद्धा आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी मोठी ताकद लावल्यामुळं आज महाराष्ट्रातले काही बिहारी वर्ग बिहारला जाऊन त्यांनी आपलं मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणून करता आज बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे बघितलं जातं, एकीकडे भाजपावर टीका केली जाते, मोदी साहेबांवर टीका केली जाते, परंतु जे सामान्य जनता आहे ती सामान्य जनता हे मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र भाऊंच्या पाठीमागं आहे। हे आज बिहारचे इलेक्शन त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे। पार्टी मोहोळ शहर तालुक्याच्या वतीनं आज नगर परिषद समोर आम्ही बिहारचा जो निकाल लागला आणि जे भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाला यश मिळालं त्याबद्दल आम्ही जल्लोष आज इथं आयोजित केला आहे। प्रथम मी बिहारच्या जनतेचं आभार मानतो, त्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर बाकी कुठलेही फेक नेरेटिव्हचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाची सत्ता तिथं स्थापन केली। या जल्लोषात मी सर्व आमच्या पदाधिकारी, इथल्या सर्व काम करणाऱ्या इथल्या प्रदेशाच्या पदाधिकारी यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। त्याचसोबत आज या आनंदात या महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी ही पूर्णतः सक्रिय असून पूर्ण जागोजागी या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष आम्ही करत आहोत। या यशाची घोडदौड बिहारपासून सुरू झाली आहे, ही आपल्या मोहोळ नगर परिषदेपर्यंत येऊन थांबणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, मोहोळ नगर परिषदेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेब, त्याचसोबत पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, आपले जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब आणि आत्ताच त्यांचा नुकताच प्रवेश झाला आहे असे माजी आमदार माननीय राजनजी पाटील साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष सतीशाप्पा काळे, आपले सरचिटणीस, या सर्व आपण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जो बिहारचा निकाल लागला आहे त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यातही आपण सर्वजण मिळून काम करून एक आम्ही निकाल लावणार आहोत। आणि गेल्या मिटिंगमध्येच माननीय राजनजी पाटील साहेबांनी एक उद्गार काढले होते, ते आवर्जून मला इथं बोलावंसं वाटतंय की मोहोळ तालुक्यातील 6च्या 6 जिल्हा परिषद
12च्या 12 पंचायत समिती आणि मोहोळमधल्या 20चे 20 नगरसेवक नगराध्यक्ष सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचेच निवडून येतील असा विश्वास एक आज आम्हाला निर्माण झाला आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्यासोबत अनगरची नगरपंचायती बिनविरोध करतो म्हटले होते त्याप्रमाणे तेही बिनविरोध होणार आहे. 2 दिवसात अजून त्याचाही जल्लोष आम्ही मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये करणार आहे. भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलं त्याबद्दल मोहोळ जनता पार्टीने आम्ही इथं जल्लोष साजरा करतोय. या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे अजिंक्य पाटीलने खरंच देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मान्य करून त्या संपूर्ण भारत देशात भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलं. त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत अंत्योदय म्हणजे शेवट माणसापर्यंत प्रत्येक योजना या सर्वसामान्य जनतेला दिल्यामुळं प्रत्येक वर्ग असेल प्रत्येक जाती धर्माचे लोक असतील त्यांना बरोबर घेऊन प्रथम राष्ट्र नंतरनं पक्ष आणि परत स्वतः आपण या हेतूने काम करून भारतीय जनता पार्टी गेल्या 11 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशात असेल हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि आज हे प्रत्येक राज्यात देशात तर आहेच पण प्रत्येक राज्यात आज त्याचं फलित आज बिहारमध्ये मिळालेलं आहे आणि घवघवीत यश मिळालं. त्याबद्दल आम्ही बिहारच्या जनतेचं आणि तेथील सर्व नेते मंडळीचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो की बऱ्याच लोकांनी बिहारमध्ये परिस्थिती बिकट आहे किंवा येणार नाही अशी बोलत होते परंतु त्यांचा एवढं घवघवीत यश मिळेल ही त्यांनाही माहीत नव्हतं ना आम्हालाही नव्हतं. एवढं यश मिळालेलं आहे आणि ही परिस्थिती आता ही घोडदौड भारतीय जनता पार्टीचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत इथून पुढे राहणार आहे आणि पूर्ण देशात आपल्या भारतीय जनता पार्टी हे कमळ चिन्ह प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचून आज जे निकाल समोर आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह वाढवणारे आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी जगात 1 नंबरची पार्टी म्हणून अलीकडल्या काळामध्ये काम करताना आपण पाहतोय आणि देशामध्ये क्रमांक 1 वर भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी सर्व क्षेत्रामध्ये निवडून येताना आपण पाहतोय. त्याच्यावरती आज या निकालानंतर शिक्कामोर्तब झालेला आहे. खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या निवडणुकीला आपण सामोरं जातोय आणि या काळामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा उत्साह हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. महाराष्ट्रात देखील सोलापूर जिल्ह्यात देखील नव्हे आपल्या मोहोळमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आगामी काळामध्ये चांगले दिवस आपण सर्वजण पाहणार आहोत. एक मोठं यश या ठिकाणी या निवडणुकामध्ये मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद नगरपंचायत या निवडणुकीमध्ये आपण मिळवू अशा प्रकारचा आत्मविश्वास या निमित्तानं आम्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. सगळ्या निवडणुका मग ते महाराष्ट्रातले असतील किंवा देशातले असतील आता बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत या आता आम्ही थोडं अजून जोमानं या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नियोजनाखाली बिहारमध्ये सुद्धा त्यांनी प्रचार प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा ते आता नियोजन करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या निवडणुका आम्ही घवघवीत यश करून निवडून मोहोळ नगर परिषदेची निवडणूक सुद्धा आम्ही आता ताकद आमची वाढलेली आहे. आदरणीय राजेंद्र पाटील मालक हे आपल्या बरोबर आलेले आहेत. पहिलं जुनं आणि नवं भाजप मिळून आम्ही या मोहोळ नगर परिषद आणि आपल्या तालुक्यातील जिल्हा पंचायत समितीच्या निवडणूक एकदम ताकदीनं लढवणार आणि आम्ही ह्या मोहोळ नगर